सासूने सुनेला घराबाहेर काढलं. पण 6 महिन्यांनी जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव रडलं. रात्रीचे 11 वाजले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट होत होता आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या पावसात एका घरासमोर एक तरुणी हातात छोटीशी बॅग घेऊन उभी होती. तिचं नाव होतं पूजा. तिच्या डोळ्यात अश्रू होते, ओठ थरथरत होते, पण आवाज मात्र नव्हता. दारात तिची सासू शारदा रागाने थरथरत उभी होती. आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही, निघ इथून. पूजाने शेवटची एक नजर आपल्या नवऱ्याकडे टाकली. त्याचं नाव होतं अमोल. तो खाली मान घालून उभा होता. आईसमोर बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. पूजाने काहीच न बोलता पावसात पाऊल टाकलं. तिला माहीत नव्हतं, आजचा हा अपमानच उद्या तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं यश ठरणार होता. 6 महिन्यांपूर्वी याच घरात पूजा मोठ्या आनंदाने सून म्हणून आली होती. गरीब घरची असली तरी संस्कारांनी श्रीमंत होती. पहाटे उठून घर झाडायची, सासू सासऱ्यांना चहा द्यायची, सगळ्यांचं जेवण बनवायची आणि घरातील प्रत्येकाची मनापासून काळजी घ्यायची. सुरुवातीला शारदाही तिच्यावर खूप खुश होती. पण शेजारी राहणाऱ्या कमलाबाई रोज तिचे कान भरू लागल्या. तुझी सून खूप हुशार दिसते, उद्या तुझ्या मुलालाच तुझ्यापासून दूर करेल, आताच तिला आवर. हळूहळू शारदाच्या मनात संशयाचं बी पडलं आणि प्रेमाचं रूपांतर रागात झालं. एक दिवस पूजाने तिच्या पहिल्या पगारातून अमोलसाठी नवीन शर्ट आणला. तो पाहताच शारदा संतापली. माझ्या मुलावर हक्क गाजवतेस? पूजा घाबरत म्हणाली. आई, माझ्या पहिल्या पगारातून घेतला आहे. पण शारदा काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. दिवसागणिक टोमणे वाढत गेले. तुझ्या माहेरून काय आणलं? काम नीट होत नाही, माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलंस. पूजा सगळं गप्प बसून सहन करत होती. तिला वाटायचं एक दिवस आईचं मन नक्की बदलेल. पण तो दिवस कधीच आला नाही. एके दिवशी घरातले 10,000 रुपये सापडत नव्हते. शारदाने क्षणाचाही विचार न करता पूजावर आरोप केला. हे पैसे तूच चोरलेस. पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. आई, मी असं कधीच करणार नाही. खोटं बोलू नकोस. अमोलही शांत राहिला, एक शब्दही बोलला नाही. 2 दिवसांनी तेच पैसे शारदाच्या जुन्या साडीत सापडले. चूक शारदाची होती, पण तिने माफी मागितली नाही. उलट म्हणाली, सापडले म्हणून काय झालं? संशय तर तुझ्यावरच येणार. हे ऐकून पूजाचं मन पूर्णपणे तुटलं. काही दिवसांनी अमोल कामानिमित्त बाहेर गेला. घरात फक्त पूजा आणि शारदा होत्या. तेवढ्यात कमलाबाई पुन्हा आल्या. त्यांनी शारदाच्या कानात आणखी विष ओतलं. तुझी सून तुझं घर तिच्या नावावर करणार आहे. बस. शारदाचा संयम संपला. तिने पूजाची बॅग भरली आणि त्या मुसळधार पावसात तिला घराबाहेर काढलं. पूजा रस्त्यावर एकटी चालत होती. ना पैसा, ना आधार, ना कुठे जाण्याची जागा. तेवढ्यात एक मोठी कार तिच्या समोर येऊन थांबली. कारचा दरवाजा उघडला. आत बसलेल्या साठीतील एका महिलेनं प्रेमाने विचारलं, बाळ, इतक्या रात्री या पावसात तू एकटी कुठे चालली आहेस? पूजाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती फक्त एवढंच म्हणाली, माझं आता कुणीच नाही. त्या महिलेचं नाव होतं सुमित्राताई देशमुख. त्या शहरातील प्रसिद्ध समाजसेविका होत्या. त्यांनी पूजाला कारमध्ये बसवलं, गरम चहा दिला आणि म्हणाल्या, आजपासून स्वतःला एकटी समजू नकोस. दुसऱ्या दिवशी त्यांनी पूजाला त्यांच्या महिला आश्रमात नेलं.
तिथे अनेक अशा महिला होत्या ज्यांना कधी घरातून हाकलून दिलं होतं, कोणाला हुंड्यासाठी छळलं होतं, तर कोणाला स्वतःच्या माणसांनी फसवलं होतं. पण त्या सगळ्या पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकत होत्या. सुमित्राताईंनी पूजाला विचारलं, तुला काय येतं? पूजा म्हणाली, स्वयंपाक, शिवणकाम आणि लोकांशी प्रेमाने वागणं. सुमित्राताई हसल्या, बस, यशस्वी होण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. काही दिवसांनी त्यांनी पूजाला एका छोट्याशा कॅन्टीनची जबाबदारी दिली. पहिल्या दिवशी फक्त 12 ग्राहक आले, पण पूजाच्या हातच्या जेवणाची चव अशी होती की आठवडाभरात कॅन्टीन बाहेर रांगा लागल्या. लोक म्हणू लागले, एकदा इथलं जेवण खाल्लं की पुन्हा दुसरीकडे जावंसं वाटत नाही. ती रोज पहाटे 5 वाजता उठायची, स्वतः बाजारातून भाजी आणायची, दिवसभर स्वयंपाक करायची आणि रात्री उशिरापर्यंत मेहनत करायची. एक दिवस सुमित्राताईंनी तिला बोलावलं, तू आता फक्त कर्मचारी नाहीस, आजपासून या कॅन्टीनची 50% भागीदार आहे. हे ऐकताच पूजाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, आई, माझ्यावर एवढा विश्वास? सुमित्राताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मुलीवर विश्वास ठेवायचा नसतो, तो असतोच. इकडे शारदाच्या घरात मात्र परिस्थिती बदलत होती. पूजा गेल्यापासून घर अस्ताव्यस्त झालं. अमोलचं जेवण वेळेवर होत नव्हतं. घरात रोज वाद व्हायचे. हळूहळू शारदाला पूजाची किंमत समजू लागली, पण तिचा अहंकार अजूनही तसाच होता. ती म्हणायची, जाऊ दे, परत आली तर पाहू. एक दिवस अमोल बाजारात गेला. तिथे त्याला एक मोठा बॅनर दिसला, पूजा होम फूड, शुद्ध, चविष्ट आणि घरगुती जेवण. खाली पूजाचा मोठा फोटो होता. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तो आत गेला. संपूर्ण कॅन्टीन ग्राहकांनी भरलेलं होतं. पूजा हसतमुखाने सर्वांना जेवण वाढत होती. ती पूर्वीपेक्षा खूप आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. अमोल तिच्या समोर गेला. क्षणभर दोघेही शांत राहिले. शेवटी अमोल म्हणाला, पूजा, मला माफ कर. पूजा हलकसं हसली. काही लोक आपल्याला सोडून जातात कारण देव आपल्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठा मार्ग तयार करत असतो. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. पण ही तर फक्त सुरुवात होती. 2 महिन्यांनी एका रात्री अचानक शारदाला तीव्र छातीत दुखू लागलं. अमोल तिला तातडीने सरकारी रुग्णालयात घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, तातडीने ऑपरेशन करावं लागेल. खर्च सुमारे 3 लाख रुपये येईल. अमोल पूर्णपणे हादरला. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते. नातेवाईकांनीही मदतीस नकार दिला. तेवढ्यात रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एक परिचित आवाज घुमला, डॉक्टर, ऑपरेशन सुरू करा. पैशांची काळजी करू नका. अमोलने मागे वळून पाहिलं. समोर पूजा उभी होती. शारदाच्या डोळ्यात अश्रू आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पूजा, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, तरी सुद्धा तू आलीस. पूजा शांतपणे म्हणाली, आई, नाती रक्ताने नाही, संस्कारांनी जपली जातात. ऑपरेशन यशस्वी झालं. काही दिवसांनी शारदा घरी परतली. तिने संपूर्ण गावासमोर पूजाचा हात हातात घेतला. डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. ती म्हणाली, आज मी सगळ्यांसमोर माझी चूक मान्य करते. मी माझ्या सुनेला कधीच समजून घेतलं नाही, पण तिने मात्र मला आई मानणं कधी सोडलं नाही. संपूर्ण गाव शांत झालं. शारदा पुन्हा म्हणाली, आजपासून पूजा माझी सून नाही, माझी मुलगी आहे. हे ऐकताच पूजा धावत जाऊन तिच्या गळ्यात पडली. दोघींना पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. अमोलनेही पूजाची मनापासून माफी मागितली. पूजा म्हणाली, मी या घरात परत येईन, पण एका अटीवर. शारदा आणि अमोल एकाच आवाजात म्हणाले, कोणतीही अट मान्य आहे. पूजा हसत म्हणाली, या घरात पुन्हा कधीही कोणत्याही सुनेचा अपमान होणार नाही. प्रत्येक सुनेला मुलीसारखाच मान दिला जाईल. शारदाने क्षणाचाही विचार न करता होकार दिला.
त्या दिवसानंतर ते घर पुन्हा हस्त खेळतं झालं. शारदा प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू लागली, सून ही परकी नसते, तीही कोणाच्या घरची लाडकी मुलगी असते. तिच्यावर प्रेम करा, ती घराला स्वर्ग बनवते. अहंकाराने नाती तुटतात, पण प्रेम, माफी आणि समजूतदारपणाने तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. प्रत्येक सुनेत मुलगी पाहिली तर प्रत्येक घरात सुख, समाधान आणि प्रेम कायम नांदेल. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक हार्ट नक्की द्या. तुमचं एक लाईक आणि शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.